रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. स्त्रियामधील किंवा पुरुषामधील निरोगी जीवन जगण्यासाठी अगदी जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या शरीरामध्ये एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे की ज्या घटकाला रेग्युलरायझड ठेवणं, त्याचा मेकअप जो आहे तो रेग्युलर ठेवणं आणि त्याचं प्रमाण योग्य ठेवणं, नवे तुमच्या भाषा जर सांगायचं म्हणलं तर शरीरातील रक्त वाढवण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी शरीरातील रक्त म्हणजे शरीरातील HB, मग ती स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, दोघांसाठीही हे आवश्यकच आहे. यातला एक जरी घटक तुमचा अगदी प्लाझ्मा असेल किंवा ब्लड सेल्स असतील, हा जर व्हेरिएट होत असेल, लक्षात ठेवा, तर तुम्हाला वेगवेगळ्या आजाराला तुम्हाला तोंड द्यावं लागतं. आणि असे आजार आपणास होऊ नये म्हणून शरीरामध्ये रक्त कशा पद्धतीनं वाढवायचं, मग ते वृद्ध व्यक्ती असू द्या, तरुण व्यक्ती असू द्या, आणि शरीरात रक्त आणि रक्तातील घटकच जर व्यवस्थित नसतील, आलं का लक्षात, तर आयुष्य निष्फळ आहे, आजाराला निमंत्रण आहे. यासाठी आपल्या शरीरामध्ये एक वेळ अन्न नसलं तरी चालेल, लक्षात ठेवा, परंतु दिवसाकाठी 5 ते 6 लिटर पाणी हे तुमच्याकडून दिवसभरामध्ये पिणंच आवश्यक आहे. कारण रात्री झोपल्यानंतर काय तुम्ही पाणी पित नाही. त्याच्यामुळं या साधारण सकाळी 6 वाजल्यापासून ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत अगदी म्हणजे हे 12 × 16 तासामध्ये तुमच्याकडून कमीत कमी म्हणतो मी 5 ते 6, 7, 8 लिटरपर्यंत, आता सीझन कुठला ह्याच्यावरती अवलंबून, आणि तेही तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो मी. उन्हाळा लागलाय म्हणून थंड पाणी पिणे, थंडी आहे म्हणून गरम पाणी पिणे, आलं का लक्षात, हा शुद्ध बावळटपणा आहे, लक्षात ठेवा. पाण्याचं जे टेम्परेचर नॉर्मल आहे ते नॉर्मल टेम्परेचरचं पाणी पिणं, ना फ्रीजमध्ये ठेवलेलं, ना कुठे गोठवलेलं किंवा उष्ण केलेलं, साधं सोपं. आणखीन पुढं जाऊन सांगतो, उन्हाळ्यामध्ये फ्रीजमधलं पाणी न पिता डेऱ्यामध्ये, जे मातीच्या डेऱ्यामध्ये पाणी असतं, ते पाणी जर तुमच्याकडून पिलं गेलं, लक्षात ठेवा, तर याच्यासारखं म्हणजे रक्त वाढवण्यासाठी आणि रक्तातील घटक मेंटेन करण्यासाठी आणि तुमची बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी पाण्यासारखा दुसरा कोणताही पदार्थ नाही. त्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतात, आलं का लक्षात. तो सगळ्यांना विरघळवतो. मग ते टॉक्सिक मटेरियल असेल, कुठलंही असेल, ते पाणी रेग्युलरली पिणं पहिलं काम हे आहे तुमचं. दुसरं काम लक्षात ठेवा, याबरोबर रक्त वाढवण्यासाठी आपणाला काय पाहिजे आहे, रक्त वाढवायचं म्हणजे रक्तातील घटक जे आहेत, ब्लड सेल्स 3 प्रकारच्या असणाऱ्या, आणि इतर काही अमिनो ॲसिड्स, प्रोटीन्स, शुगर असेल, ग्लुकोज असेल, हे योग्य लेवलला ठेवण्यासाठी आपला जास्तीत जास्त आहार जो आहे तो फळांचा असणं आवश्यक आहे. हे रक्त वाढवण्यासाठी पाण्याबरोबरच तुम्ही काय केलं पाहिजे, हे जे पदार्थ मी काही पदार्थ सांगतोय, लक्षात ठेवा, हे पदार्थ ज्यांच्यामध्ये रक्त कमी आहे अशा व्यक्तींनी खाणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यातले त्यात मनुके, अंजीर हे पदार्थ सहजासहजी अवेलेबल असणारे मार्केटमध्ये. आता अंजीर काय सिजनेबल आहे, ते ठराविक, परंतु हे वाळवलेलं अंजीर तुम्हाला मेडिकलमध्ये किंवा फूड सप्लिमेंट्समध्ये तुम्हाला हे मिळू शकतं. मग असणारे, जरी द्राक्ष वर्षभर नाही मिळले तर द्राक्षातील गुणधर्म हा मनुक्याच्या स्वरूपामध्ये ठेवला जातो. मग असे अंजीर 1-2 अंजीर आणि एक साधारण 3 ते 4 चमचे मनुके
हे जर पाण्यात रात्रभर भिजत ठेवले आणि ते सकाळी सकाळी जर तुम्ही ते चावून खाल्ले, मनुके किंवा अंजीर, तर कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला फळे मिळतीलच असं नाही आहे. म्हणून सांगतो, जर फळ मिळालं तर सफरचंदासारखं म्हणजे ब्लड हिमोग्लोबिन वाढवणार, आयर्न वाढवणार हे दुसरं फळ नाही. आता आणखीन एक फळ तुम्हाला मी सांगतो, ज्याला आपण बीटरूट म्हणतो. परंतु इथं सर्वात मोठी चूक कोणती होती आपली ती सांगतो. आपण बीटरूटाच्या शोधात निघतो, पण तुम्हाला हे माहीत आहे का की बीट वनस्पती आहे ना, त्या वनस्पतीच्या रूटपेक्षा त्याच्या पाल्यामध्ये, स्टीममध्ये हे हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असतं. मग तो पाला पाल्याचा रस कोण खात आहे का? नाही ना, पाला काढून फेकून देतो. वास्तविक पाहता त्या बीटरूटपेक्षा हा पाला पौष्टिक असतो. परंतु आपण तो पाला, त्याचा रस, त्याची भाजी करा, त्या पाल्याची भाजी करा. लक्षात ठेवा, जशा पद्धतीनं आपण राजगिऱ्याची भाजी करतो किंवा तांदूळ ज्याला म्हणतो त्याची भाजी करतो, तशा पद्धतीने छान लागते ती भाजी. तुम्ही बीटरूटचा रस काढून तुम्ही याच्यासाठी पिऊ शकता. त्याच्यापेक्षा तुम्हाला फायदा पुढचा पाहिजे असेल तर रूटपेक्षा निम्मा रूट आणि निम्मी बीटरूटची पानं हे जर एकत्रित करून जर तुम्ही एक 7 दिवस प्रयोग केला, सकाळी सकाळी अनुशापोटी पिण्याचा, तर तुमचं रक्त ताबडतोब वाढेल. आणि रक्त कशासाठी आवश्यक नाही तेवढं सांगा. तुम्ही ज्याच्यासाठी प्रयत्न करताय त्याच्यासाठी ब्लड इज मस्ट. कारण ब्लडमुळंच सर्व सर्क्युलेशन होत असतं. आणि तो रस, खाल्लेले पदार्थ याच्यापासून रक्त आणि शेवटचा घटक 7 धातूपैकी शेवटचा धातू वीर्य धातू दोघांमध्ये तो तयार होत असतो, की जो आपली इम्युनो पॉवर, ज्याला ओजस म्हणतात, वीर्याच्या पुढची अवस्था. आणि तसा जर ओजस नॅचरली तुमच्याकडून सिक्रेट होत असेल, तुमच्या शरीरामध्ये असेल, तर चेहऱ्यावरती तजेलदारपणा, अगदी कधीही कितीही वयाची व्यक्ती असू, सदैव त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला तेच दिसून येईल. तुम्ही वेगवेगळ्या क्रीम लावून हे करू, ते आर्टिफिशियल झालं. आलं का लक्षात? तुमच्या शरीरातून ते नॅचरल तयार होण्यासाठी रक्ताची खूप गरज आहे. लक्षात ठेवा. हे नसेल खायचं तर डाळिंब खाल्लं तरीसुद्धा चालू शकतं. अनेक वस्तू आहेत रक्त वाढवण्यासाठी. इथे जेवढ्या तुम्ही कल्पना कराल, मी इथे ठराविक फक्त वस्तू सांगितल्या. याशिवाय आणखीही बऱ्याच काही वस्तू आहेत की ज्या वस्तूच्या साह्याने तुम्ही, द्राक्षाचा हंगाम असेल, द्राक्षाच्या हंगामामध्ये द्राक्ष खावा. टोमॅटो सदैव मिळतात, टोमॅटो खावा. त्या कलरवरनं तर कमीत कमी जाणून घ्या ना की हे खाल्ल्यामुळं बाबा आपलं रक्त पूर्णपणे वाढेल. आणि नसेल तर कोणत्याही हंगामात आपल्याला भेटणारी जी भाजी आहे ती भाजी म्हणजे पालकाची भाजी. पालकाची भाजी जर तुम्ही रेग्युलरली एक 7 ते 8 दिवस किंवा पालकाच्या भाजीचा रस जर तुम्ही प्याला तर तुमची रक्ताची लेवल, हिमोग्लोबिन हे वाढण्यास प्रयत्न होईल. जर तुम्हाला 2 दिवसात, लगेच 2 दिवसात रक्त आपल्या शरीरामधलं वाढलं पाहिजे, HB वाढलं पाहिजे, हे जर करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ असणार, तो पहा. परंतु एक आठवड्याच्या कालावधीमध्ये आपलं रक्त वाढवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर झाला. लक्षात ठेवा. भगवंताचं ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण आणि सेवेला पूर्ण करा. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.